तर उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या संदर्भामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये मॉकड्रिलची रूपरेषा ठरवली जाणार आहे। संपूर्ण मॉकड्रिल उद्या नक्की कशा पद्धतीने केलं जाईल आणि त्याची रूपरेषा काय असेल हे या बैठकीमध्ये ठरेल। पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक या संदर्भामध्ये बोलावली आहे। मुंबईतली महाराष्ट्रातली 16 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। आपले प्रतिनिधी सूरज आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सूरज, नक्की कशा पद्धतीने रूपरेषा ठरवली जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये आजची जी ही बैठक आहे त्याचं स्वरूप कसं असेल, काय काय ठरेल त्यामध्ये? नक्कीच पूर्वी उद्या जी मॉकड्रिल होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची आहे, जी मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्वच डीसीपी आणि ॲडिशनल अधिकारी जॉईंट सीपी यांची बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने उद्या मॉकड्रिलच्या दिवशी जी प्रमुख स्थळं आहेत, जसं की गेटवे ऑफ इंडिया आहे किंवा सिद्धिविनायक आहे, शिवसेना भवन आहेत, अशी जी प्रमुख ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल। त्याचबरोबर ते स्थानिक पोलीस ठाणे आहेत, त्यांना देखील त्यांच्या एरियातले जे सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही परिसर हा निर्मनुष्य देखील केला जाईल। त्या पार्श्वभूमीवरतीच ही बैठक महत्त्वाची आहे। थोड्याच वेळात या बैठकीत नेमकं काय घडलं हे आपल्याला कळेलच। मात्र तुर्तास ही बैठक सुरू आहे आणि या बैठकी उद्याची मॉकड्रिल जी होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्त्व जास्त आहे। पूर्वी सूरज, एकंदरीत सर्वसामान्यांच्या मनामध्ये पण प्रचंड संदिग्धता आहे की नक्की अशा परिस्थितीमध्ये काय करणं अपेक्षित आहे। मला असं वाटतं की कदाचित या बैठकीनंतर या सगळ्याबद्दल स्पष्टता येण्याची शक्यता आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।